आज मानखटाव विधानसभा संपर्क कार्यालय आणि मानखटाव विधानसभा आणि धर्मवीर आनंदजी दिघे साहेब प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं। आज आरोग्य शिबिराचं संपूर्ण नियोजन समीर बापू जाधव तालुका प्रमुख आणि अनिल सुभेदार उपजिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं। खरं तर आरोग्य शिबिरामध्ये ग्रामीण भागातील लोकांचं आरोग्य सर्वोत्तम राहिलं पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो। शिवसेना सत्तेत आल्यापासून मूळचं तर शिवसेनेचं 80% समाजकारण 20% राजकारण हे ब्रीदवाक्य आहे। त्याप्रमाणे शिवसेना काम करत असते। त्याच्यामध्ये शिवसेना आरोग्याला अतिशय महत्त्व देते, कारण समाजामधील सर्व समाजातील लोकांना अतिशय चांगलं आरोग्य लाभलं पाहिजे ही शिवसेनेची मूळ धारणा आहे। खरं तर शिवसेना ही समाजासाठी झटणारी संघटना आहे, समाजासाठी लढणारी संघटना आहे। या संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य गरिबातल्या गरीब लोकांना आरोग्याचा कोणताही त्रास झाला नाही पाहिजे, ते अतिशय त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतो आहे। दुसरी गोष्ट, आज सातारा जिल्ह्यातील खटाव मान हा भाग अतिशय संवेदनशील राजकारणामध्ये मानला जातो। ह्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं जनसंपर्क कार्यालय ओपन करण्यात आलेलं आहे। या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून शिवसेनेच्या ज्या अनेक योजना आहेत, लाडकी बहीण असेल, लाडका भाव असेल, मुलींना मोफत शिक्षण असेल, महिलांना अर्धा पास असेल, अशा अनेक योजनांमध्ये जे सर्वसामान्य लोकांना महिलांना जे काही अडचणी येतील त्या अडचणीवर मात करण्यासाठी, त्या महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी, सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी या ऑफिसमधून काम केलं जाणार आहे। या कार्यालयात एक कायमस्वरूपी व्यक्ती बसून या लोकांना जिथं अडचण येते त्या ठिकाणी सहकार्य केलं जाईल, त्याच्यासाठी ह्या उद्घाटन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर समाजाच्या हिताच्या अनेक गोष्टी आणि समाजामध्ये होणारा अन्याय दूर करण्यासाठी ह्या कार्यालयामधून काम केलं जाईल। आजच्या आरोग्य शिबिराचं सगळ्यात महत्त्वाचं विषय म्हणजे शिवसेना 20% राजकारण आणि 80% समाजकारण करते हे आम्ही आज मतदारसंघाला दाखवून दिलं आहे। कारण इतर पक्ष ज्या वेळेला आरोग्य शिबिराचा किंवा इतर कोणताही कार्यक्रम ठेवतात त्यावेळेला फक्त ते त्यांच्या भागाचा आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांचा कार्यकर्त्यांचा विचार करूनच कार्यक्रम घेत असतात। पण आज जे शिबिर ठेवलेलं आहे समीर जाधवनी, त्या शिबिराला आम्ही शिवसेना पक्ष सोडून इतर काँग्रेस, राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादी, BJP अशा सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना बोलावून शिवसेना हा फक्त जातीयवादी किंवा स्वतःच्या पक्षाकडे बघणारा पक्ष असा आम्ही खोडून काढलेला आहे। आणि गेली 9 वर्ष सातत्यानं आम्ही मान खटाव तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याचा वेढा उचललेला होता। कोविडच्या काळामध्ये त्यात खंड पडलेला होता। 9 वर्षामध्ये साधारणतः 3,500पेक्षा जास्त रुग्णांवर मोतीबिंदूचं मोफत शस्त्रक्रिया करण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून समीर जाधव, ऋषिकेश हजारे असतील, मी असेल, आम्ही सगळ्यांनी मिळून सातत्यानं शिबिर घेतलेली होती। योगायोगानं समीर जाधवनी परत या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे। त्यामुळं सर्वांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देणं, पाठीमागं उभं राहणं हे आमचं काम आम्ही समजतो। आणि आता त्याने आताही सूचना केलेली आहे की इथून पुढं प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी हे कॅम्प या पद्धतीनं घेतला जाणार आहे। या कॅम्पमध्ये सर्व जाती धर्माच्या आणि सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि रुग्णांना सेवा दिली जाईल। इथं फक्त पक्ष बघून काम केलं जाणार नाही याची आम्ही ग्वाही देतो आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी सगळ्यांना सूचना करतो। नमस्कार, मी चैतन्य काशीद, लोकसेवा टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मी आत्ता सातारा जिल्ह्यातील मान तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडी गावामध्ये आहे, पंचायत समिती दहिवडी या ठिकाणी। तर पंचायत समिती दहिवडी या ठिकाणी आज सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज व धर्मवीर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने धर्मवीर आरोग्याचा महायुद्ध सर्व रोग शिबिर संपन्न होत आहे। तर याची दृश्य आपण पाहूयात।
ठिकाणी रणजित भैया देशमुख यांचं स्वागत होत आहे. पंचायत समिती दहिवडी सभागृह. या ठिकाणी नेतृत्व निदान शिबिर होत आहे. आज शिवसेना मान तालुका इथे समीर जाधव यांनी आरोग्य शिबिर आयोजित केले. या आरोग्य शिबिरमध्ये नेत्र तपासणी, त्यानंतर हृदयाची तपासणी, त्यानंतर नाक कान घसा हाडाची, त्यानंतर मूत्रविकार, हृदयाची, अशा बऱ्याचशाच तपासण्या आज आपण केल्या. यामध्ये 300 ते 400 लोकांनी यामध्ये सहभाग घेतला आणि त्यातले जे काही निदान झालेलं आहे ते आम्ही हॉस्पिटलला बनवून त्यांच्यावरती मोफत उपचार करणार आहोत. आणि हे जे सिनर्जी हॉस्पिटल मिरज यांच्यामार्फत आणि आपले जे मान तालुक्याचे समीर जाधव सर आहेत, यांनी खूप आम्हाला सपोर्ट सहकार्य केलं. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. त्यांचे व त्यांच्या टीमचे व पूर्ण त्यांचे पदाधिकारी यांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, गुरुवैर धर्मवीर आनंदी साहेब यांना वंदन करून राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, नामदार राजाजी क्षीरसागर साहेब, नामदार महेश शिंदे साहेब, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शरदजी कंचे साहेब, जिल्हा प्रमुख आदरणीय चंद्रकांतदादा जाधव, उपजिल्हा प्रमुख अनिल सुभेदार साहेब, या तालुक्यात संपर्क कार्यालय झालं पाहिजे. शिवसैनिकांना एकत्र मिळण्यासाठी, जमण्यासाठी एक ठिकाण झालं पाहिजे. या निमित्त आज आदरणीय जिल्हाप्रमुख चंद्रकांत दादा, उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार साहेब हे या कार्यक्रमाच्या निमित्त आले, तसेच मोलाचं मार्गदर्शन केलं. शाखा ओपनिंग झाल्यानंतर, तालुका संपर्क कार्यालय झाल्यानंतर सर्वरोग धर्मवीर आरोग्याचा महायज्ञ असं सर्वरोग शिबिर ठेवलं होतं. सिनर्जी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने त्यानिमित्त आलेले व आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलेले आदरणीय जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई, रणजित भैया देशमुख, पिंटूदादा मांडवे, डॉक्टर महेश गुरव, अर्जुन तात्या काळे, असे भरपूर मान्यवर आज, दिलीपभाऊ, माजी नगराध्यक्ष दिलीपभाऊ जाधव, माजी मार्केट कमिटीचे सभापती आदरणीय दादासाहेब जाधव भैया, तसेच बापूसाहेब साखरे, माजी ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर, असे बिजवडीचे माजी सरपंच आप्पा डागळे, असे भरपूर मान्यवर येऊन गेले. पण मला एक सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून, आपल्या भागात माझं हे 3रं शिबिर आहे. आपल्या भागात सिनर्जी हॉस्पिटलसारखं हॉस्पिटल येतं आहे आणि इथं माझ्यासारख्या एकदम दुबळ्या शिवसैनिकाला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद देतं आहे. त्या बाबतीत मी पहिल्यांदा आलेल्या सर्व रुग्णांचं व त्यांच्या त्रास घेतलेल्या नातेवाईकांचं, तसेच आमच्या सगळ्या टीमचं पहिलं विशेषतः आभार मानतो. आणि विशिष्ट म्हणजे पत्रकार बंधू आले होते, भरपूर माणसं आली, सगळ्यांनी प्रत्येकाने एक 4-4 शब्द चांगलं सांगितलं आणि
इथं किमान 200 ते 300 माणसांची OPD झाली. OPDहून किमान 100 ते 90 माणसांच्या रोगाचं निदान झालं. त्यांच्यावर आता उपचार कराय थोड्याच दिवसात सिनर्जी हॉस्पिटलची टीम घेऊन जाणार आहे. हे ऑपरेशन बऱ्यापैकी सगळ्या स्कीम त्या हॉस्पिटलला उपलब्ध आहेत. बऱ्यापैकी ऑपरेशन हे मोफत होणार आहेत. तरी सर्व माझ्या टीमला, तसेच आमचे अनिल सुभेदार साहेब, लक्ष्मण तात्या, अशी जी माणसं येऊन गेली भरपूर, तर त्यांनी आम्हाला 4 शब्द चांगलं सांगितलं आणि भरपूर आम्हाला मोलाचं सहकार्य केलं माझ्या टीमचं. तरी विशेष आभार मानतो पहिल्यांदा की बाबा एवढं आमच्या शब्दाला मान देऊन सगळे जे आजाराचं चेकअप करायसाठी आलेले रुग्ण यांचं मी आभार मानतो. जरी काय आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून धर्मवीर प्रतिष्ठान सामाजिक संस्थेकडून हे शिबिर घेण्यात आलं, तर या संस्थेकडून जरी काही चूकभूल झाली असली तरी क्षमा करावी आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.